अमरावती जिल्हा स्त्री रुग्णालयातील आगीमध्ये 3 बालकांचा होरपळून मृत्यू. नवजात शिशु विभागामध्ये व्हेंटिलेटरमध्ये स्फोट. 36 बालकांना वाचवण्यात यश. सरकारचं शिष्टमंडळ आज जरांगे पाटलांची भेट घेणार. मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उदय सामंत, शंभूराज देसाई आणि आमदार प्रसाद लाडही राहणार उपस्थित. 1 सप्टेंबरला ओबीसींचा मुंबईमध्ये मोर्चा. लक्ष्मण हाकेंची माहिती. सरकारनं ओबीसी आरक्षण संपवल्याचा आरोप. आरएसएसच्या होमग्राऊंडवरती छात्रों की गूंज होणार. सप्टेंबर महिन्यामध्ये नागपुरात कार्यक्रमाचं आयोजन. खासदार राहुल गांधी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार. आता मी जास्त काम करू शकत नाही. नव्या पिढीला संधी दिली पाहिजे. नितीन गडकरींचे निवृत्तीचे संकेत. रॅपिडोमुळे मराठी रिक्षा चालकांच्या रोजगारावर संकट. संजय राऊतांचं मंत्री प्रताप सरनाईकांना पत्र. गणेश मूर्ती आगमन मिरवणुकीवेळी माझगावमध्ये 2 गटामध्ये झाला राडा. मिरवणुकीमध्ये अंडी फेकल्याचा दावा. तर जिहाद्यांना सोडणार नाही, मंत्री नितेश राणेंचा इशारा. मराठी सक्ती विरोधामध्ये रिक्षा चालकांचा रास्ता रोको. कांदिवली लिंक रोड वरती रिक्षा रस्त्यावरती थांबवत आंदोलन. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाची 29 ऑगस्टला मुंबईमध्ये बैठक. राष्ट्रवादीच्या संभाव्य विलिनीकरणावरती चर्चेची शक्यता. अजित पवार गटाकडून संभ्रम कायम. वर्ध्यामध्ये कावड अंगावरती पडून 6 वर्षीय मुलीचा मृत्यू. पुलगावच्या नदीफैल परिसरातली घटना. रमाबाई आंबेडकर नगरमध्ये मनसेचं आंदोलन. नाल्यातील कचरा पालिका आयुक्तांच्या दालनामध्ये टाकू, मनसेचा इशारा. मंत्री गिरीश महाजनांचा एसटी बसनं प्रवास. त्र्यंबकेश्वरकडे जाणाऱ्या खासगी वाहनांना बंदी. जिल्हाधिकारी पोलीस अधीक्षकही लालपरीनं त्र्यंबकेश्वरला रवाना. पीएमपीएमएलच्या बसमधून पडलेल्या तरुणीचा स्कूल बस खाली चिरडून मृत्यू. कंचन खड्डा मृत्यू झालेल्या तरुणीचं नाव. नागपूरच्या गोधणी परिसरामध्ये क्लोरीन वायूची गळती. 40 जणांना क्लोरीनची बाधा. अनेकांना श्वास घेण्यासही होता त्रास. हॉटेलमधील शिजवलेल्या भातावर उंदरांचा ताव. नालासोपाऱ्यातील संतापजनक घटना. अस्वच्छतेचा प्रकार पाहून नागरिकांचा संताप. कचोरीमध्ये उंदरांचा डझनभर लेंड्या. वैजापूर शहरातला धक्कादायक प्रकार. नागरिकांमध्ये संतापाची लाट. कोचिंग क्लासेसवरती कडक निर्बंध आणण्याची तयारी. दिवसाला 5 तासांची मर्यादा. शुल्क वाढीलाही लगाम बसवण्याची तयारी. राज्यातील 9 जिल्ह्यांमध्ये उद्यापासून ऑनलाईन खत विक्री. पहिल्या टप्प्यामध्ये नाशिक, अहिल्यानगर, लातूर आणि वाशिम जिल्ह्याचा समावेश. तर अनुदानित खत ऑनलाईन वितरित होणार. कोयना धरणाची सेंच्युरी. तर पाणी साठा 100 टीएमसी वरती. पालकमंत्र्यांच्या हस्ते जलपूजन ओटी भरण. भारतावरही महागाईची धार. तांदळाच्या भावामध्ये